दयानंद विधी महाविद्यालय सोलापूर येथे डिप्लोमा इन सायबर लॉ या अभ्यासक्रमासाठी कुमारी फरजाना कडेचूर, कुमारी सुलेखा पतंगे, श्री आशरफ मुजावर यांनी प्रवेश घेतला होता। प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमानुसार आवश्यक शिक्षण, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके देण्यात न आल्याच्या प्रकरणात जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोग सोलापूर यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे। विद्यार्थ्यांनी दयानंद विधी महाविद्यालयामध्ये सदर अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाकडून आवश्यक शैक्षणिक सुविधा, प्रशिक्षण व प्रात्यक्षिके उपलब्ध करून दिली जात नसल्याबाबत वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा केला होता। मात्र त्यास दयानंद विधी महाविद्यालय व दयानंद शिक्षण संस्था यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी ग्राहक संरक्षण कायद्यान्वये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार दाखल केली होती। सुनावणीनंतर आयोगाने दिनांक 17 जून 2026 रोजी निकाल देताना महाविद्यालयाकडून सेवेतील त्रुटी झाल्याचे मान्य केले। आयोगाने विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्काच्या 50% रक्कम रुपये 5,300, मानसिक त्रास व गैरसोयीबद्दल रुपये 15,000, नुकसान भरपाई तसेच रुपये 10,000 दाव्याचा खर्च अदा करण्याचे आदेश दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य व दयानंद संस्थेचे स्थायी सचिव यांना दिले आहेत। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व ग्राहक हक्कांना बळ मिळाले असून विद्यार्थ्यांच्या हक्काचे संरक्षण झाले आहे। शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार सेवा देणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आलाय। सदर प्रकरणात विद्यार्थ्यांच्या वतीने ॲडव्होकेट श्री राहुल अशोक होटकर यांनी बाजू मांडली व युक्तिवाद केला व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिले। विद्यार्थ्यांनी सातत्याने केलेल्या कायदेशीर लढ्याला अखेर यश मिळाल्याने विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। हा निर्णय भविष्यात अशाच प्रकारच्या प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत विद्यार्थ्यांचे वकील ॲडव्होकेट श्री राहुल अशोक होटकर यांनी व्यक्त केले आहे।